पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. घट मांडणी करून चिखली येथील रेणुकादेवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात. 2 एप्रिल रोजी निघणार सलग 18 तास नगर परिक्रमा. चिखली शहराचे आराध्य दैवत रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. घट मांडणी करून या उत्सवाला सुरुवात करण्यात आली. 2 एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात संस्थांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 2 एप्रिल रोजी सलग 18 तास शहराला परिक्रमा घातली जाते, ज्यामध्ये राज्यभरातून आलेले हजारो भाविक या परिक्रमेमध्ये सहभागी होतात. नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. परिक्रमेमध्ये नवस फेडण्यासाठी वागदीमध्ये सहभागी झालेले गडकरी हे प्रमुख आकर्षण असतं. या उत्सवाला शेकडो वर्षाची परंपरा आहे, जी आजही जोपासली जात आहे. तिकडे ती बैलजोडी आहे ना, त्या बैलजोडीपासून पलीकडं म्हणजे बैलजोडीच्या नंतर इकडे 9 माळी झाले. हा बेस बनवला आणि त्याच्यानंतर मग हा तांदळा रेणुका देवीचा शारदीय नवरात्र उत्सव आज पारंपरिकरित्या हा साजरा होत आहे आणि आज पहिली माळ या ठिकाणी घटाची स्थापना झालेली आहे. चिखलीचं आराध्य दैवत श्री रेणुका माता आणि आपल्या चिखली शहराच्या आजूबाजूला जे राहणारे सर्व भाविक आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राहणारे भाविक यात्रेसाठी 2 तारखेला या ठिकाणी येणार आहे. आपण मनोभावे देवीची पूजा करतो. या देवीचं महत्त्व असं आहे की नवसाला पावणारी ही देवी सर्वांच्या आपल्या मनातील ज्या इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण करते. आपल्या मंदिराच्या वतीनं या ठिकाणी हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो आणि 18 तास चालणारं, अखंड 18 तास चालणारं ही जे परिक्रमा आहे देवीची, ही संपूर्ण गावातून निघत असते. यामध्ये असंख्य महिला भाविक जे असतात आपल्या ओटी भरून आणि वगदीला गळकरी जे वगदी नवस्फूर्ती करतात आणि चर्मकार बंधू यामध्ये आपल्या जिव्हेमध्ये त्रिशूल घालून या ठिकाणी येतात. अशा या पावन नवरात्र उत्सवाच्या दरम्यान सर्व भाविक या ठिकाणी मनोभावे सेवा करतात. अन्नदान करणारे, त्यानंतर इतर सेवा देणारे जे भक्त असतात, तर ती आपली भक्तीची सेवा या ठिकाणी आपल्या मातृशक्तीला मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून आपल्या ज्या आकांक्षा असतील यासाठी ते आपले नवस या ठिकाणी करतात.